भोंदू खरातकडून इन्कम टॅक्स मध्ये ही घोळ। शेकडो कोटींची संपत्ती असूनही फक्त काही लाखांचं उत्पन्न दाखवून खरात टॅक्स भरत असल्याची माहिती समोर। खरातवर कारवाईची शक्यता। भोंदू खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर। शाकाहारी लोकांना खरातनं चक्क मासा खाण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती उघड। मासा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून व्यावसायिकांकडून लाखो उकळले। भोंदू खरातची आज संपणार पोलीस कोठडी। अत्याचाराच्या 8 FIR समवेत एकूण 10 प्रकरणात खरात आरोपी, तर SITनं खरातच्या मुलालाही घेतलं ताब्यात। भोंदू खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। त्यानं अजितदादांच्या फोटोवरही फुल्या मारल्या होत्या। भोंदू अशोक खरात संदर्भात रोहित पवारांचा खळबळजनक दावा। आजपासून पगार, टॅक्स आणि रेल्वे तिकिटाबाबत बदलणार नियम। बँकिंग आणि UPI चार्जेसवर वाढणार भार। कोल्हापुरात ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। यात्रेसाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल। गुलालाची उधळण करत भक्तिसागरात उत्सवाचा जल्लोष। अमेरिकेशी युद्धविराम करण्यास इराण तयार, मात्र भविष्यात कोणतेही हल्ले करणार नाही याबाबत ठोस आश्वासन देण्याची राष्ट्रपती पेजेशकियान यांची मागणी। आखाती देशातील अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर आजपासून इराण करणार हल्ले। ॲपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून जाण्याचा दिला इशारा। आणि नाटो देशांना ट्रम्पनं दिला इशारा, आमच्याकडून तेल खरेदी करा, नाहीतर हॉर्मुझ समुद्रधुनी उघडण्याची हिंमत दाखवा। अमेरिका कुणाचीही मदत करणार नाही। बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं। त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली होती। खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं। तर खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्याच्या नावानं सेव्ह केल्याचा संशय आहे। आज कोर्टात पुन्हा काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं। त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरातला पुढच्या काही वेळामध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या SITच्या कार्यालयातून त्याला घेऊन SITची टीम न्यायालयाच्या दिशेनं रवाना झालेली आहे आणि त्याला पुढच्या काही वेळामध्ये या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये पुन्हा एकदा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, पोलीस निरीक्षक असतील, असे वरिष्ठ अधिकारी आता न्यायालयाच्या आवारामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण न्यायालयाच्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त पुन्हा एकदा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात अशोक खरात आज याला न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। यापूर्वी त्याला 29 तारखेला न्यायालयात हजर केलं, तेव्हा त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। अर्थात आज 1 एप्रिलपर्यंत त्याची पोलीस कोठडी होती आणि आज त्याची पोलीस कोठडी जी आहे ती संपते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरातला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। SITने गेल्या 3 दिवसामध्ये काही महत्त्वाचे पुरावे, महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत या अशोक खरातच्या संबंधित कलेक्ट केलेले आहेत, ते सगळे पुरावे घेऊन आज ते न्यायालयामध्ये हजर होतील। अशोक खरातला त्या ठिकाणी आणतील। आपण दृश्यांमध्ये बघतोय सरकारी वकील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर जे आयु आहे अर्थात तपास अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। शैलेंद्र बागडे हे सरकारी वकील आहे जे SITकडून युक्तिवाद करत आहे। ते शैलेंद्र बागडे वकील जे आहेत ते या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांबरोबर दाखल झालेले आहे। पोलिसांबरोबर अशोक खरात या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य बघतोय अशोक खरात याला न्यायालयाच्या आवारामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय नाशिकमधून मोठा पोलीस बंद, मोठा फौज पाट्यासह त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय अशोक खरात
याला न्यायालयाच्या परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे आणि प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरात याला आता न्यायालयात हे आणलं गेलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय नाशिक जिल्हा न्यायालयाच्या परिसरामधली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। त्याची पोलीस कोठडी आज संपतेय आणि त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला अशा पद्धतीनं न्यायालयात पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये दाखल केलेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्याच्या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो सुरू होईल आणि हा युक्तिवाद सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या समोर कोणते मुद्दे कोणत्या बाबी ज्या आहेत त्या मांडल्या जातात हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा गोंधळ आपण दृश्यांमध्ये बघतोय। प्रचंड पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य बघतोय। ज्या गाडीतनं अशोक खरातला आणलं गेलं ती गाडी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। पोलीस यांचा चोख बंदोबस्त प्रवेशद्वारावर दिसतोय। कुणालाही आतमध्ये सोडणार नाही अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आतमध्ये नेमका आता युक्तिवाद काय होतो हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर अशोक खरात याला कोर्टात हजर केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिक न्यायालयामध्ये आज त्याला हजर केलं जात आहे। याआधी 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं। त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती आणि आज त्याची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाते। लक्ष्मण, आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय काय समोर आलेलं आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अशोक खरातचं जर प्रकरण बघितलं तर 3 दिवसांची पोलीस कोठडी गेल्या वेळेला अशोक खरातला दिलेली होती आणि ह्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अशोक खरातला त्याच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये नेण्यात आलं। त्याचबरोबर ज्या पीडित महिला होत्या ज्यांचं लैंगिक शोषण झालेलं होतं त्यांना देखील त्या ओकस प्रॉपर्टीमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी सगळे पुरावे कलेक्ट करण्याचं काम SITने केलेलं होतं। यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातचा जो मोबाईल होता, ज्या मोबाईलमधनं त्याने ज्याचे मोबाईल नंबर जे आहेत त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेले ते कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले होते आणि त्यामुळे तपासाला जी अडचण येत होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती SITने त्याचा मोबाईल जो आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवलेला होता आणि फॉरेन्सिकचा क्लोन रिपोर्ट जो आहे त्या मोबाईलचा तो जेव्हा प्राप्त झाला त्यावेळेला पोलिसांना काही बाबी महत्त्वाच्या त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। काही संभाषणं आढळून आलेले आहे, काही संवाद आढळून आलेला आहे जो संशयास्पद आहे आणि हे सगळा संशयास्पद जो संभाषण जे आहे ते कदाचित आज ते न्यायालयाच्या समोर ठेवतील। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरात त्या महिलांना जे गुंगीचं औषध देत होता, जो मिठाई खाऊ घालत होता, जे पेढे देत होता ज्यातनं त्या महिलांना गुंगी यायची आणि नंतर अशोक खरात सांगेल ते कृत्य करण्यासाठी त्या महिला तयार व्हायच्या अशा स्वरूपाची त्यांची जी काही फिर्याद आहे तर ते काही मेडिसिन्स आहेत किंवा जे काही औषध आहे ते त्यांनी तपासलंय का त्याची माहिती आज कदाचित न्यायालयाच्या समोर दिली जाऊ शकते। आणखी एक महत्त्वाची बाब या तपासामध्ये समोर आलेली होती की अशोक खरात गर्भपात या सगळ्या लैंगिक शोषण झालेल्या महिलांना काही गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा आणि त्या गोळ्या देत असताना तो नाशिकमधल्या काही नामवंत डॉक्टरांची मदत घ्यायचा, काही मेडिकल स्टोअर त्याच्या कनेक्टमध्ये होते। या सगळ्यांचा देखील तपास पोलिसांनी केलेला आहे। कदाचित त्या टॅबलेट्स ते गोळ्या त्याचे जे काही पुरावे आहेत ते कदाचित आज न्यायालयाच्या समोर सादर केले जाऊ शकतात। आणखी एक